काल परवा सामन्याच्या अग्रलेखामध्ये संजय राऊतांनी अजितदादांवरती आणि आम्ही जो काही सामुदायिकरित्या निर्णय घेतला आहे त्याच्या संदर्भातली गरज त्या ठिकाणी उठली। खरं तर गेले महिना 2 महिने अनेक वेळेला ते काही वेळेला बोलत आले, पण आपल्यामार्फत 1-2दा मी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या पक्षांतर्गत काय शब्दप्रयोग करावेत काही नाही हा त्यांचा आणि इतरांचा अधिकार त्या ठिकाणी आहे, पण किमान आमच्या संदर्भात विशेष करून अजितदादाच्या संदर्भामध्ये शब्दप्रयोग करत असताना एक संस्कृती त्या ठिकाणी ठेवून करावी अशी 1-2दा विनंती आपल्यामार्फतसुद्धा संजय राऊत साहेब यांना त्या ठिकाणी केली होती, कारण ते एक पत्रकार आहेत, माझे जिल्ह्यातीलच आहेत। परंतु काल परवाचा त्यांचा एकंदरीत अग्रलेख काही वेळेला त्यांनी व्यक्त केलेली दादाच्या संदर्भातली भाषा या संदर्भातच मला थोडंसं या ठिकाणी अधिक प्रकाश टाकायचा आहे। महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला प्रस्थापित झालं त्यावेळेला त्याच्यानंतर सातत्याने अजितदादा अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात, ज्याचा उल्लेख अलीकडे संजय राऊत सिंचनदादा म्हणून करतात। त्या अजितदादांच्या शिवाय महाविकास आघाडीचं सरकार चालू शकत नाही अशी अनेक वेळेला आपल्यापैकीच कोण बोलतोय की माझे कोण लोक आहेत? संजय राऊतांची त्यावेळेला ठाम समजूत होती। अनेक वेळेला संजय राऊत माझ्याशी संपर्क करत असायचे आणि मलाही त्या संदर्भामध्ये सूचित करायचे की दादांच्या भूमिकेच्यामुळे त्यांच्या प्रशासन कौशल्याच्यामुळे कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा सरकार अतिशय उत्तम पद्धतीने चालतं आहे। आज मी एक गोष्ट प्रकाशाने या ठिकाणी सांगणार आहे की त्याच कालावधीमध्ये संजय राऊतांना अजितदादांची भेट अभिप्रेत होती। उद्धवजींनी या बाबतीमध्ये कृपा करून काय वेगळं वाटून घेऊ नये असंही यामार्फत मी उद्धवजींना सुद्धा सांगू इच्छितो आहे। महाराष्ट्रातील काही प्रश्नाच्या संदर्भामध्ये उद्धवजींनी माननीय पंतप्रधान महोदयांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, उद्धवजी उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा काँग्रेसचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांनी एकदा दिल्लीमध्ये जाऊन भेट त्या ठिकाणी घेतलेली होती आणि ती भेट घेऊन ते सगळे आल्याच्यानंतर सतत 4-5 दिवस संजय राऊतांचा माझ्याकडे आग्रह होता, हे आज मला बोलावं लागते कारण संजय राऊत ज्या पद्धतीने दादांच्या संदर्भात टीका करतायत त्याचं उत्तर अधिकृतपणाने मी या ठिकाणी देऊ इच्छित आहे। दादांची त्यांची भेट मी घालून द्यावी, काही चर्चा करायची आहे असं ते सतत त्या ठिकाणी सांगत आले। एक दिवस नक्की झाला होता, परंतु काही कारणांच्यामुळे दादांना त्या ठिकाणी काय पोचता आलं नाही। मी त्यावेळेला गेलो, पण दादा न आल्याबद्दलसुद्धा संजय राऊतांना त्यावेळेला थोडंसं वाईटही वाटलं होतं, थोडासा रागही आला होता। पुन्हा 2 दिवसांनी अजितदादा ते आणि मी बसलो, पण त्यावेळेला केवळ आम्हीच होतो असं नव्हे तर संजय राऊतांनी त्यावेळेला आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आज उबाटा सेनेमध्ये चिटणीस पदावरती काम करणारे श्रीयुत मिलिंद नार्वेकर यांनाही त्या ठिकाणी उपस्थित ठेवलेलं होतं। आमची चर्चा सुरू झाली, ज्याला दादांना मी घेऊन गेलो त्यावेळेला सतत संजय राऊत सांगत आले की पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर उद्धवजींच्या मनामध्ये विचलता निर्माण झाले आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करावं, भारतीय जनता पक्षावरती जावं असं सतत त्यांच्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी येत आहे आणि या संदर्भातली पुष्टी त्यांनी त्यावेळेला खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनाही बोलायला लावलं। काय ते बोलले, एकनाथजी शिंदे काळात राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून मी या ठिकाणी सांगणार नाही। मिलिंदजी नार्वेकरांनासुद्धा त्यांनी सांगायला लावलं की ते जे सांगत आले की मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आता त्या ठिकाणी भाजपबरोबरती जाणं अत्यंत आवश्यक आहे असं सतत ते त्यावेळेला सांगत आले। मी जवळपास तास 1.5 तास या विषयावरती सखोलपणाने चर्चा त्यावेळेला केली, पण त्यांचं म्हणण्याचा मतितार्थ हाच होता की जवळपास उद्धवजींच्या मनामध्ये भाजपवरती जाण्याच्या संदर्भामध्ये झालेलं आहे। हे आज मी प्रकाशाने एवढ्यासाठी सांगतो आहे की तुम्हाला त्यावेळेला भाजपवरती जाण्याची वेळ मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे उद्धवजींच्या मनामध्ये आली, त्याची कारणं काय ते कदाचित उद्धवजी सांगू शकतील किंवा आज 40 वर्ष ते म्हणतात त्याप्रमाणे सामन्याची संपादक ते चालू असल्यामुळे संजय राऊत त्याच्यावरती अधिक प्रकाश टाकू शकतील।
पण ही बाब वस्तुस्थिती खरी आहे. माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत साहेबांना की तुम्ही टीका टिप्पणी जरूर करा, तुमच्या पक्षांतर्गत करा. तर तुम्ही म्हणता की सिंचन घोटाळ्याचे आरोपी, कुठल्याही तपास यंत्रणेच्या तपासात अजितदादांना, मला किंवा कोणालाही कधीही आरोपी केलं गेलं नाही. उलट संजय राऊत साहेब तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेलात आणि आज जामिनावरती त्या ठिकाणी आलात. त्यामुळे तुम्हाला इतरांना ज्यांच्यावरती कधीही कुठल्याही FIRमध्ये आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्याबद्दल असं बोलण्याचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही. एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. त्याचबरोबर त्यांनी आज लिहिलेलं आहे की आदरणीय साहेबांच्याबद्दल वगैरे वगैरे, ते ठीक आहे, आमच्या मनात त्याच भावना आहेत. ह्या संजय राऊतांनी मला वेळेला अनेक वेळेला चर्चा केली की ज्यावेळेला आदरणीय पवार साहेबांना थोडासा गंभीर पद्धतीचा आधार झाला तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. वर्षा बंगल्यावरला सिल्वर काय फार लांब नव्हतं, पण 3-4 महिने उद्धव ठाकरेंचा आणि पवारसाहेबांचा संवाद नाही झाला. उद्धव ठाकरे केवळ पवारसाहेबांना बघायलासुद्धा गेले नाहीत. याबद्दलची सुद्धा तीव्र नाराजगी संजय राऊत साहेबांनी माझ्याकडे अनेक वेळेला त्या ठिकाणी केली होती. संजय राऊत खाजगीमध्ये उद्धवजींना अरे तुरे म्हणतात. कदाचित त्यांचं तेवढं नातं असू शकेल, त्यांचा तो अधिकारी असू शकेल, त्याच्याबद्दल मला काय वेगळं वाटायचं काही कारण नाही, कारण दीर्घकाळ त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून अशा वेळेला नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपल्या पक्षात काय घडलं आहे, आपल्याबद्दल काय घडलं आहे त्याच्याबद्दलचा विचार जरूर मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या पक्षातून फारकत घेऊन बाजूला गेले ते आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरती आहेत. न्यायालयाचा निकाल किंवा ईशाचा निकाल त्यांच्या बाबतीमध्ये आहे, पण तरीसुद्धा तुम्ही परस्परांच्यावरती टिप्पणी तुम्हाला जरूर त्या ठिकाणी करता येईल. आम्ही घेतलेल्या भूमिकेवरती सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला टिप्पणी करण्याचा जरूर अधिकार आहे, पण लिखाणामध्ये सुसंस्कृतपणा असावा. कालपर्यंत अजितदादांच्यासारखं नेतृत्व असू शकत नाही असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी करणं 100 दिवस झाल्याच्या नंतरसुद्धा किंवा अगोदरसुद्धा ती काय योग्य नाही. मी आज एवढंच सांगू इच्छितो आहे, याहीपेक्षा अधिक काय आपण बोललेले आहात, पण मला त्याही बाबतीमध्ये काही या ठिकाणी भाष्य करायचं नाही. पण टीका करताना सभ्य भाषेमध्ये टीका करा, पातळी सोडून टीका करू नका, एवढंच त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. तुम्ही जे कधीचा आहे साधारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी ठाकरे, अजितदादा आणि अशोकराव चव्हाण माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदींना भेटून आल्याच्या नंतर 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये, महिनाभर असेल. हा उद्धवजींचाच निरोप होत आहे. त्यांनी वारंवार सांगितलं की अशा पद्धतीनं हा विचार होते, कारण नीलम नारायणकर देखील तुम्ही नाव घेतात. मी असं सांगितलं उद्धवजींच्या मनामध्ये भाजपवरती जावं असं तयार झालं असं संजय राऊत आम्हाला सांगत होते. हे सांगण्यासाठी त्यांनी एकनाथराव शिंदेसाहेब आणि मिलिंद नार्वेकरांसुद्धा उपस्थित होते. ते जे काय म्हणत होते त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची मतं मांडली होती, पण मी आज त्या दोघांची ते काय म्हणाले या ठिकाणी सांगत नाही. कसं आहे की आदरणीय साहेबांचा राजकीय अनुभव 60 वर्षाचा खूप प्रदीर्घ आहे. त्यामुळे त्यांनी एखादं मत राजकीयदृष्ट्या जर का मांडलं असेल तर त्याच्यामध्ये मी काही मतप्रदर्शन त्या ठिकाणी अजिबात करणार नाही. आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. ते काय आज नाही, ज्यावेळेला एकत्रितपणाने काम करत होतो त्यावेळेलासुद्धा राज्यातल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांकडे राज्याचं नेतृत्व असं त्या ठिकाणी होतं. त्यामुळे आज साहेबांनी जे काही मत व्यक्त केलं आहे ते त्यांचं ते मत आहे, कारण त्यांचा दीर्घकाळचा अनुभव राज्याच्या राजकारणातला आहे. वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यांच्या अशा वक्तव्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर काम केलेले सगळे सहकारी आहात, त्यांच्या या वाक्याने कुठेतरी दुखावलं जातं का, वाईट वाटतं, मन दुखावतं. एक असं की काही वाटलं किंवा काही नाही, मी मगाच सांगितलं की या बाबतीमध्ये मी काहीच मतप्रदर्शन करणार नाही. काळाच्या ओघामध्ये दादा मुख्यमंत्री होऊ शकतात की नाही काळाच्या ओघामध्ये सिद्ध होईल. सर, पण याला लागूनच की संधी असताना पण म्हणजे तुमच्याकडे संख्या जास्त होती यापूर्वी, पण तरी देखील शरद पवारांनी ते मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अजित पवारांनी देखील ज्यावेळी पक्ष सोडला त्यावेळेस ही रखरख जी आहे ती बोलून दाखवली होती. इतर पक्षात संधी किंवा इतर मित्र पक्षांसोबत संधी येत असेल तर आपल्याच जुन्या नेत्यांकडून अशा पद्धतीचं विधान हे कितपत. नाही, मी सांगितलं ना की अजिबात त्या संदर्भामध्ये मी काय भाष्य करणार नाही, हा एक भाग. आणि 2004 सालामध्ये जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्ती जागा मिळालेल्या होत्या. पक्षाला मुख्यमंत्रीपद घेण्याची उत्तम संधी त्यावेळेला आलेली होती. काय कारणामुळे आम्ही ती घेतली नाही याची मला माहिती नाही, कारण त्यावेळेला
मी ज्युनियर होतो, म्हणजे मला त्यावेळच्या काय घडामोडीतली काय फारशी माहिती नाही, मी त्याच्याबद्दलचं काय भाष्य करणार नाही. पण सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये आपण मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होतं अशी भावना जरूर होती. कालपासून सुप्रिया सुळे तुमच्यावर टीका करतायत की महिलांना आरक्षण दिलं जात होतं, त्यावेळी जी व्यक्ती मतदान करायला तिथे उपस्थित नव्हती आणि त्यापेक्षा एखाद्या व्यापाऱ्याकडे आरती करायला जाणं ज्याला महत्त्वाचं वाटत होतं, अशा व्यक्तीबद्दल मी काही बोलणार नाही. एक असं आहे की सुप्रताई ज्येष्ठ संसदपटू आहेत. त्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस होता. नव्यान सभागृहामध्ये आम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेलो होतो. माझ्या 68 वर्षाच्या आयुष्यात 2 वेळेला, कारण माझ्याकडे मी कोकणातला आहे त्यामुळे आमच्याकडे घरोघर गणपती येत असतो. माझं जन्म जुलै महिन्यातला, त्या 55 सालीमध्ये सुद्धा मुंबईवरनं मला आईने आणि वडिलांनी गणपतीला गावाला नेलं. 2 वेळेला मी गणपतीच्या पहिल्या दिवशी नव्हतो. एक 2017मध्ये, तेही राजकीय काळ होतं, त्यावेळेला मी दिल्लीत होतो. ते कशासाठी होतं पुन्हा सुब्रताई बोलल्या तर जरूर मी कशासाठी होतो ते नक्कीच मी त्यावेळेला सांगेन. पण आज त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही. आणि दुसरी त्या दिवशीची वेळ, मी त्या दिवशी माननीय पंतप्रधान महोदयांचं 1 तास भाषण पूर्णपणाने ऐकलं. 2:30-3 वाजता मी सभागृह सोडलं. 3:30च्या विमानाने मी आलो. मी इथूनच माझ्या गावाला, म्हणजे सुतावड्याला माझ्याकडे गणपती असतो तिथं गेलो. त्याच वेळेला जाताना त्याच रस्त्यावरनं फक्त इकडे आलो आणि मी मुकेश अंबानीच्या घरी गणपतीला गेलो की वस्तुस्थिती खरी आहे. ज्यांचं सारं आयुष्य अनेक उद्योगपतींच्या घरी गणपती करण्यामध्ये, दिवाळी करण्यामध्ये गेले, त्यांनी मी काय गेलो असा प्रश्न विचारणं दुर्दैवी आहे माझ्यासाठी. कारण एकच वेळ मी त्यावेळेला गेलो, पण सभागृहामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांचं मी भाषण ऐकलं आणि सभागृहामध्ये आवाजी मतदानाने तो प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाला. त्यामुळे फार काही चुकीचं केलं असं जर काही कोण म्हणत असेल तर दुर्दैव आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काय. त्यामुळे त्यांना काय फरक पडला. मतदानाच्या वेळेला उपस्थित नसलं याचा अर्थ महिला धोरणाला विरोध आहे असा जावई शोध कोण लागत असेल तर दुर्दैव आहे. आमची स्वच्छपणाची भूमिका पहिल्यापासूनच होती की महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे. उलट मी असा एक जिल्ह्यामध्ये नेतृत्व मला करण्याची संधी मिळाली, त्याला सर्वसाधारण जागेवरती सुद्धा महिला भगिनींना उभं करून, जागा सर्वसाधारण असतानासुद्धा एका महिलेला जी आज राखीव प्रवर्गातली आहे त्यांनासुद्धा उमेदवारी निवडून आणणारा फुलेशाह आंबेडकरांचा विचाराचा कट्टर समर्थक मी निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध केलेला आहे. त्यामुळे असे प्रश्न केवळ वेगळी भूमिका घेतलं म्हणून निर्माण करणं हे अप्रस्तुत आहे. राजीनामा द्यायचा नव्हता, शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, परंतु तुमच्यातले काही नेते त्यांच्याकडे जाऊन सातत्यानं म्हणत होते आपण भाजपसोबत जाऊयात आणि म्हणूनच कंटाळून शरद पवारांना राजीनामा दिला असं सुप्रिया सुळेंना म्हटलं. कसं आहे की साहेबांना राजीनामा दिला त्यावेळेला आपल्यापैकी बरेच जण कदाचित उपस्थित असतील, त्यामुळे साहेबांचं त्यावेळेचं भाषण हे लिखित होतं आणि साहेबांनी राजीनामा मागे घेताना सुद्धा लिखित त्यांचे भावना आपल्या सर्वांच्या मार्फत राज्याच्या जनतेसमोर ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामधला अनिवार्यता स्पष्ट आहे. त्यापेक्षा काय अधिक मी या ठिकाणी बोलणार नाही. सर, जितेंद्र आव्हाडांनी तुमच्यावरती स्पेसिफिकली आरोप केला आहे की 2014ला तुम्ही खरं तर अलिबागला एक गुप्त अधिवेशन पक्षाचं बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये भाजपला पाठिंबा देण्याच्या संदर्भात तुम्ही प्रस्ताव ठेवलेला, त्या प्रस्तावाला जितेंद्र आव्हाडांनी विरोध केलेला, हे कितपत खरं आहे? आयुष्यभर खोटं बोलणाऱ्या माणसांनी सहानुभूती मिळवण्यासाठी का खोटं बोलावं मला कळत नाही. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला लागले, पूर्ण निकाल हाती यायच्या अगोदरच त्यावेळेला सिल्वर कोअरला जी बैठक चालू होती, ज्या बैठकीमध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी उपस्थित होतो. आदरणीय अजितदादा होते, भुजबळ साहेब होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, आदरणीय साहेब होते. त्यावेळेला पूर्ण निकाल हाती यायच्या अगोदरच आम्ही दोघांनी मिळून बाहेर येऊन भाजपनी पाठिंबा न मागतासुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं घोषित केलं. आता हे घोषित केल्यावर अलिबागला गुप्त मीटिंग होण्याचं काही कारणच नाही. अलिबागला आमदार, माजी आमदार आणि उमेदवार या सर्वांच्याच एकत्रित बैठक आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये अलिबागला झाली. ती बैठक मी बोलवली नव्हती, आदरणीय पवारसाहेबांनी सूचना केल्यामुळेच अलिबागला 2 दिवसाचं अधिवेशन उमेदवार निवडून आलेल्या विधानसभा सदस्य,
पराभूत झालेले उमेदवार आणि माजी आमदार यांचं त्या ठिकाणी बोलवलं होतं. ती गुप्त मिटिंग नव्हती, ती सर्वांच्यासाठी खुली मिटिंग होती. खोटेपणाचा कळस आहे. त्यावेळेला उलट आर पाटील साहेब त्या मिटिंगला नव्हते म्हणून साहेबांनी आम्हा 5-6 जणांना विचारलं की आर कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर त्यावेळेला आबांना त्यांच्या दुर्दैवी आजाराचं निदान झालं होतं आणि आबा एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. हे स्पष्ट आहे. हे का जितेंद्र आव्हाडांनी एवढं खोटं बोलावं हे जगजाहीर आहे. पाठिंबा आम्ही न मागता बाहेर सिल्वर रोडच्या बाहेर प्रेस कॉन्फरन्स म्हणून दिला. गुप्त मिटिंग कुठली? आणि अलिबागची मिटिंग गुप्त नव्हती. प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या मी सांगितल्याप्रमाणे ठरलेल्या अजेंड्यावरती बोलवलं गेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला मिटिंग संपल्याच्या नंतर आबांच्या प्रकृतीची चर्चा साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थित केली. एक वाक्य याच्यातलं खोटं असेल म्हणेन ते मी ऐकेन. सर, ते अजून असेही म्हटले की जे 2019ला आमदारांचं सह्यांचं पत्र जे आहे ते अजूनही जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडेच आहे. त्यांनी ते तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही दाखवावं असं देखील त्यांनी आवाहन केलंय आणि त्याचसोबत जयंत पाटलांचा त्या पत्रावरती सही करण्यास विरोध होता, त्यामुळे त्यांनी ते पत्र जाऊन शरद पवारांना दाखवलं असं देखील ते म्हणतात. असं आहे, ते काल बोलले, परंतु हे पत्र सह्याचं आहे हे 3 महिन्यापासून दादा किंवा आम्ही सगळेजण सांगतो. त्यावेळेला कधी इन्कार त्या बाबतीमध्ये आलाच नाही. सह्या झालेल्या आहेत. जसं जयंतरावांकडे असेल तसं दादांकडे पण त्याची प्रथा आहे. दाखवण्याची गरज काय? पत्राच्या कंटेंटबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे का की असं नाही पत्र झालं किंवा जितेंद्र आव्हाडांची सही नाही असं म्हणणं आहे का? मग जर का त्या पत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सर्व विधानसभा सदस्य, परिषदेचे सदस्य आणि मंत्रिमंडळातील सगळ्या सहकार्यांना वाटत होतं आणि जी वस्तुस्थिती ती खरी आहे. त्या कंटेंटबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे का की असं कंटेंट नव्हतं म्हणून किंवा त्यांची सही नाही म्हणून किंवा जयंतरावांची सही नाही म्हणून आहे ना. म्हणून कसं आहे की अशा वक्तव्याने आपण जे काही त्यावेळेला एकमुखी ठरलं होतं त्याच्यापासून स्वतःला पळ नाही काढता येणार. जी भूमिका आहे ती मी सांगतो. याच्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला मी अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. आणि खोटारडेपणाचा कळस आहे. 14चा पाठिंबा आपल्यापैकी कुणी क्लिप काढू शकता. निकाल यायच्या अगोदर मी दिला होता. गुप्त मिटिंगचा संबंध काय आला? आधी पाठिंबा देऊन झालं तर सरकारला, आमचा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी गुप्त मिटिंग घेण्याचा प्रश्न काय येतो आणि आव्हाडांनी विरोध करण्याचा प्रश्न काय येतो? मग तेच सांगतो मी. आणि हे जगजाहीर आहे. हे काय माझ्या मनातलं एकही वाक्य नाही. ते दादांना थेट विरोध करू शकत नाही. त्यांनी कालही सांगितलं की मी दादांना तोंडावरती थेट विरोध करू शकत नाही म्हणून सुनील तटकरे हे सातत्याने दादांच्या समोर येऊन माझा नावाचा उल्लेख करत होते. त्यामुळे कुठेतरी आम्हाला ते करावं लागलं असं देखील. व्हेरी गुड. दबाव, तुमचा दबाव फार मोठा आहे दबाव. म्हणजे 19, 20ला 22ला हा निर्णय होताना मी काय प्रदेशचा अध्यक्ष नव्हतो. जयंतराव पाटील प्रदेशचे अध्यक्ष होते, मी नव्हतो. आता मी सांगितलं ना, जर का आता एवढा माझ्या दबावाने जितेंद्र आव्हाड जपू शकतात म्हणजे किती आता काय. एकीकडे 2019ला देवेंद्र फडणवीस म्हणतात की शरद पवारांच्या पाठीमागे ते सरकार झालं होतं, तर दुसरीकडे चव्हाण लोकांना असं म्हटलेलं आहे की दोन्ही शपथविधींसंदर्भात शरद पवारांना माहिती नव्हतं. त्या दोघांनी जे वक्तव्य केले ते मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये विचारावं. मला त्याच्यातली थोडीफार माहिती आहे, पण मी या ठिकाणी विशद करणार नाही. कारण आता दोघांच्या स्टेटमेंटवरची चर्चा आहे. माझं स्टेटमेंट ज्याची वेळ येईल त्याला मी देईन. ज्यावेळेस तुम्ही आता जो निर्णय घेतला त्याआधी वारंवार असा उपस्थित मुद्दा केला जातो. निवड सुप्रिया होतं ते या संदर्भात बोलतात की तो पवारांच्या मनापासून इच्छा नव्हती की राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पाळता हवं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः राजीनामा दिला. त्याच्यानंतर तुम्ही भाजपाबरोबर जात आहात म्हणून त्यांनी निर्णय बदलला. यात किती खरं तथ्य आहे? असं आहे की आदरणीय साहेबांनी दिलेला राजीनामा किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कुठल्याही घडलेल्या घटनेच्याबद्दल मी या ठिकाणी काही मतप्रदर्शन व्यक्त करणार नाही. मी मगाशी आपल्याला अतिशय नम्रपणाने सांगितलं की आदरणीय साहेबांनी ज्याला राजीनामा दिला त्यावेळेला साहेबांनी जे वाचून दाखवले ते लोकांच्या समोर आहे, सर्वांच्या समोर आहे. राजीनामा मागे घेताना सुद्धा साहेबांनी जे सांगितलं ते सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये स्वयंस्पष्ट प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काय अर्थ काढावे.
त्यावेळेस जर दृश्य समोर आठवलं तर अजित पवार यांना त्याची पूर्वकल्पना होती हे जवळपास दिसून येत होतं. अजित पवार सगळी कल्पना आहे म्हणूनच सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांना शांत बसवत होते हे सगळं दिसत होतं. याचा अर्थ त्यांच्या पक्षांतर्गत तुमचं ठरलं होतं का किंवा तुमचं भाजपबरोबर जाण्याचं ठरलं म्हणून त्यांनी मागे घेतले ते वारंवार सांगतात. तुम्ही जर सांगितलं नाही तर ते तसंच वाटणार की आहे. त्याच्यावरती सुप्रियाताईच अधिक प्रकाश टाकू शकतील एक. पण आदरणीय साहेबांनी नंतरच्या एका मुलाखतीमध्ये एक बाब सांगितली की मी राजीनामा देणार आहे, अजितला माहिती आहे. साहेब अजित म्हणतात म्हणून मी दादा अजित म्हटलं, अदरवाईज फॉर मी दादा ऑलवेज रिस्पेक्टेड. पण साहेबांचं वाक्य मी या ठिकाणी पुन्हा सांगतो की साहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं की होय मी त्यावेळेला अजितला याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे आता जे आपण विचारताय आधी का नंतर का काय याच्याबद्दल बऱ्यापैकी काही गोष्टी मला ज्ञात असूनही मी याच्यावरती काही आज बोलणार नाही. काही वेळापूर्वी एक प्रश्न असा होता की छगन भुजबळ असं म्हणाले काल की याच्या पूर्वीची जी युती होती भाजपसोबत जाण्याची जी चर्चा झाली तेव्हाही आणि आत्ताही जेव्हा तुम्ही वेगळा निर्णय घेतलेला आहे, दोन्ही वेळी जो निर्णय झाला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 3 महत्त्वाच्या व्यक्ती कायम होत्या तेव्हाही आणि आत्ताही. त्यांना कुठेही या निर्णयाच्या चर्चेमध्ये सामील करून घेतलं नाही. मी वेगळा होतो आणि मला ही चर्चा नंतर कळली असं त्यांचं म्हणणं होतं छगन भुजबळ यांचं. नाही भुजबळ साहेबांनी जो किस्सा सांगितला तो 2019चा सांगितला. त्यामुळे आत्ताच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दलही ते तसंच म्हणाले. मला माहीत नाही, मी ऐकलेलं नाही. कारण भुजबळ साहेबांना परत आपण विचारा ना, भुजबळ साहेब सांगते. म्हणजे आपण मला एक तर आपण असं सांगताय की आत्ता जो निर्णय घेतला तो भुजबळ साहेबांना माहीत नाही, असं भुजबळ साहेब कसं म्हणतील? निर्णय प्रक्रियेच्या चर्चेमध्ये आपण 3च महत्त्वाचे व्यक्ती होतात त्यांना याच्यामध्ये कन्सल्ट केलं. मी त्याच्यावरती भुजबळ साहेबांची चर्चा करेन नेमकं ते काय बोलले आहेत. कारण कसं आहे की आपण एखादा मधलंच वाक्य घेतो, पुढचं पाठीमागचा कॉन्टेक्स्ट थांबवतो. त्याच्यामुळे त्या आजची माझी प्रेस कॉन्फरन्स मी बघायला सांगितलं की संजय राऊतांच्या टीका टिप्पणीच्या संदर्भातली आहे ना वेळ, मी रोजच भेटतोय नाही तरी आपण एक प्रश्न एक समता परिषदेचं एक बैठक त्यांनी बोलावली होती आणि भुजबळ साहेबांचे क्लिप व्हायरल होते की मराठा समाजाबद्दलचं कशा पद्धतीनं रचना सुरू आहे, पैसे कुठून येत आहे, एवढं मोठं नियोजन सुरू आहे, या सगळ्या होतं. या क्लिपवरून एक थोडासा गोंधळ होतोय की ओबीसी वर्सेस मराठा परत एकदा तो वाद शक्यता कशी आहे? मी क्लिप ऐकलेली नाही. आपण आता सत्तेमध्ये आहात, सरकार काही खाजगीकरणाचे निर्णय घेते. उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा खाजगी कंपनीला दिली आहे, परत पोलिसांमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती सुरू आहे, शिक्षणाची कॉन्ट्रॅक्ट भरती सुरू आहे. या सर्व खाजगीकरणाच्या बाबतीत आपण कसं करताय? नाही पण सरकारने शाळा खाजगीकरणाला दिल्यात असं माझ्या कुठे बोलले की नाशिकच्या जिल्हा परिषदेची शाळा एक असं की GR एखादा दाखवा मग मी त्याच्यावरती भाष्य करेन ना. सरकारने घेतलेला निर्णय हा नेहमी GRच्या द्वारे जनतेच्या समोर येत असतो. दाखवा ना मला प्लीज, म्हणजे मग मी त्याच्यावरती बोलेन. मी सरकारमध्ये नसल्यामुळे सरकारमध्ये काय निर्णय घेतले जातात ते मला विचारून घेण्याचं काही कारण येतच नाही. मंत्रिमंडळ सक्षम आहे, मुख्यमंत्री अनुभवी आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही अनुभवी आहेत, प्रशासन कौशल्य आहे, मंत्रिमंडळ अनुभवी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय ते घेत असतील. मला या मी आजची माझी पत्रकार परिषद एवढा पुरतं सीमित होती. धन्यवाद धन्यवाद. संजय राउत को लेकर के जिस तरीके से जिस तरीके से संजय राउत लगातार उसे कैसे देखते हैं और खास करके आपने किस्सा बताया जब मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री गए हुए थे क्या था? देखिए संजय राउत जी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा गुट ने हमने जो निर्णय वहाँ पे लिया है उसके बारे में बार बार टिप्पणी करते आए थे. मैंने कई बार बोला था कि ज़रूर वो टिप्पणी देने का उनको अधिकार है, लेकिन एक स्तर रख के उन्होंने टिप्पणी करना चाहिए. अभी संजय राउत जी बार बार कई दादा के खिलाफ बोलते रहते हैं. महाविकास आघाड़ी के गठबंधन का सरकार था तब संजय राउत जी अजीत दादा को बहुत सारे प्रेस करते थे. उसके प्रशासन कौशल्य और सारे बारे में वो कई बार लिखते भी थे और बार बार बात भी करते थे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे जब
पंतप्रधान महोदय को मिलने के लिए गए थे शिष्टमंडल लेके, जिसमें अजीत दादा पवार और अशोक चव्हाण जी भी शामिल थे। वहाँ से आने के बाद कुछ 10-15 दिन हो गए, मेरे याद में कुछ डेट नहीं है, लेकिन संजय राउत जी का मेरे पास बार बार कहना था कि उनको दादा साहब मिलने थे, अजीत दादा को। उसके बाद एक दिन हमारी मीटिंग भी तय हो गई थी। दादा किस वजह से वहाँ नहीं आ पाए थे, संजय जी राउत नाराज़ हो गए थे। फिर 2 दिन के बाद हम उनको मिले, तब राज्य के अभी के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब भी उस टाइम मौजूद थे, मिलिंद नार्वेकर भी मौजूद थे। तब संजय राउत जी ने हमको बताया कि पंतप्रधान महोदय की वहाँ पे मीटिंग होने के बाद उद्धव जी का मन में आ रहा है कि वो एक गठबंधन छोड़े और भाजपा के साथ जाए। बार बार उन्होंने कहा, तब ये दोनों नेता भी वहाँ पे मौजूद थे। मुझे उतना ही कहना है उनको कि ये बात सही है, हमारे सामने उन्होंने ये रखी है। तो फिर आज दादा के लिए जो बार बार वो बोलते आए रहे, वो उन्होंने बोलना नहीं चाहिए। उन्होंने ये भी टिप्पणी की थी कि पवार साहब जब गंभीर आजार जब उनको हुआ था, तब वर्षा बंगला से लेकर सिल्वर रोग पर साहिब रहते हैं। 3-4 महीना कभी भी उन्होंने फ़ोन के द्वारा भी उनकी प्रकृति की जानकारी नहीं ली थी, ना उनको देखने के लिए भी वही गए थे। मेरा नहीं कहना, संजय राउत जी ने उस टाइम कहा था। बस मुझे उतना ही आज आपके सामने रखना है। अभी उसके ऊपर उनका जो कुछ बयान आ जाएगा, मैं उसके ऊपर बिल्कुल आगे टिप्पणी करूँ। लेकिन लगता है कि लगातार पिछली सरकार में संजय राउत आप लोगों के साथ थे, लेकिन उसके बाद जिस तरीके से अभद्र भाषा या निचले स्तर की भाषा का उपयोग कर रहे हैं सरकार को लेकर के, उसे कैसे देख रहे हैं और खास करके क्या उसको? देखिए, मुझे ये समझ में नहीं आया कि 2019 तक तो संजय राउत और उनकी पार्टी भाजपा के साथ ही काम करती थी 25 साल। 14 से 19 में लेकर सरकार में भी थी और 95 से लेकर 99 में भी थी। तो अभी जो कुछ उनको कहना है भाजपा के बारे में, तो भाजपा सक्षम है उसके बारे में लिखने के लिए, बोलने के लिए भी, टिप्पणी करने के लिए भी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता के खिलाफ इतने स्तर पर उनको बोलने का अधिकार नहीं, मुझे इतना ही बताने का था और कुछ नहीं। आपने जो बोला आहे, मला जर तुम्ही प्रश्न विचारला तर बेरोजगारांच्या युवकांच्या कुठल्यावरती अन्याय होणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। शाळेच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा आज कंत्राटी भरती जी काय होते आहे ती होत असतानाच राज्य सरकारची सुद्धा अधिकृत भरती सुरू आहे। राज्य सरकारने आज वेगवेगळी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा जिल्हा परिषद असेल, निमण शासकीय संस्था असेल, याच्या भरतीबाबत सुद्धा त्या ठिकाणी मुलाखती ठेवलेल्या आहेत। त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या वरती कुठलाही पैसा अन्याय होणार नाही, या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा खबरदारी घेईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।